माझी ज्या वयात मुलांना आई कळते त्या वयात मी माझ्या आईला माझ्या आजीमध्ये बघितले। कारण मी जेव्हा 6 महिन्याचे होते म्हणजे 6 महिन्याचे होते तेव्हापासून मला माझ्या आजीने सांभाळले। ती माझी यशोदा आहे। तिने मला खूप सारे स्टेट खेळले, 6 वेळा नॅशनल खेळले, 2 वेळा गोल्ड मेडल आहेत मला नॅशनलला, एक 6 किलोमीटर आणि एक 5000 मीटर, एक इंटरनॅशनल सुद्धा खेळले। त्यामुळे मला इंटरनॅशनल प्लेयर असा टॅग आहे। खेळ आला की खर्चिक बाब येते, त्यामुळे माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला खेळायला। मी नाही, मला खूप सपोर्ट केला। पैसे कमी पडतील म्हणून गुलछडी नावाचं एक फुल आहे, हारमध्ये व्हाईट कलरचं फुल असतं, ते खूप महाविकलं जातं। मग आमच्या शेतात माझ्या मम्मीनं ते लावलं। ते सकाळी तोडायला 5 वाजता जावं लागतं आणि 7च्या आधी ते द्यावं लागतं, नाहीतर मम्मी त्या सरांसमोर रडली की सर माझ्या मुलीला पोलीस बनवा, तिनं काहीतरी केलं पाहिजे। आम्हा 3 भावंडात मीच शिकलेली आहे। माझी ताई, मोठी ताई अपंग आहे आणि दादा शिकलेला नाही। जॉब मला म्हणजे इकडे तिकडे मागून अक्षरशः तिने मला तिथं ठेवले। आणि एक वेळ असं यायचं की मला तिकटीला पैसे नसायचे, खाली खूप लांब होतं, म्हणजे लांब 3-4 किलोमीटर असेल, पण तरी रिक्षा वगैरे असं बस वगैरे असायचं, तिकटीला पैसे नसायचे। मी चालत जायचे, सकाळी 7 वाजता 7:30-8 वाजता निघून जायचे तिथून, मग मी लॅबला जायचे। नंतर मग तिथून मी 7:30 ते लॅबला मी 7 वाजता निघून जायचे आणि 9 वाजताच घरी परत यायचे। तेवढा। नमस्कार, मी विशाखा सुवर्णा संजय साळुंके, एका छोट्या खेडेगावातून आलेली मी एक मुलगी आहे। माझं बालपण माझ्या आजोळी गेलं। माझ्या आजीने मला लहानपणापासून सांभाळलं, कारण माझ्या घरची परिस्थिती खूप हालाकीची होती। आम्ही 3 भावंड आहोत, तेवढे सगळ्यांना सांभाळणं शक्य नव्हतं, कारण माझे पप्पा ड्रिंक करत होते, त्यामुळं मग मला माझ्या आजीकडे ठेवण्यात आलं। माझी ज्या वयात मुलांना आई कळते त्या वयात मी माझ्या आईला माझ्या आजीमध्ये बघितले। कारण मी जेव्हा 6 महिन्याचे होते म्हणजे 6 महिन्याचे होते तेव्हापासून मला माझ्या आजीने सांभाळले। ती माझी यशोदा आहे। तिने मला पोलीस होण्यासाठी खूप सपोर्ट केलाय। माझं असं पहिल्यांदा पोलीस होणं हे अजिबात स्वप्न नव्हतं। मी एक ऍथलेटिक्स प्लेअर आहे। मी खूप सारे स्टेट खेळले, 6 वेळा नॅशनल खेळले, 2 वेळा गोल्ड मेडल आहेत मला नॅशनलला, एक 6 किलोमीटर आणि एक 5000 मीटर, एक इंटरनॅशनल सुद्धा खेळले। त्यामुळे मला इंटरनॅशनल प्लेयर असा टॅग आहे। खेळ आला की खर्चिक बाब येते, त्यामुळे माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला खेळायला। मी खूप खेळले, पण नंतर एक वेळेला असं झालं की तेवढं मिळत नाही आपल्याला। खूप स्टार्टिंगला खूप जण सपोर्ट करतात, पण त्या पुढे जायला आपल्याला तेवढी हेल्प मिळत नाही। तर मग तसंच माझंही काहीतरी झालं, माझा परफॉर्मन्स डाऊन झाला, थोड्या इंजुरी वगैरे वाढल्या, मग मला डिप्रेशन वगैरे आलं। 1 वर्ष फुल गॅप घेऊन मी प्रॅक्टिस सोडलं। नंतर म्हणलं आपल्याला पैसा हवाय, कारण खेळासाठी पैसा लागतोच। पहिला डान्स मग 1 वर्ष माझं पूर्ण वाया गेलं। मी पोलीस भरती वगैरे काही दिलं नाही, घरी राहिले। घरच्यांनी आपण घरी राहिलो, मुली घरी शक्यतो असल्या मोठ्या झाल्या की बाहेरची घरच्यांना हे करतात की आता मुलीचं लग्न वगैरे लावून द्या। तशीच परिस्थिती माझ्यावर आली की घरचे मला सांगायला लागले आता लग्न वगैरे कर। तर ह्या मैत्रिणीला पण सांगितलं की तिला समजत, तिला लग्नाला होकार द्यायला, तर मी काय तयार नव्हते लग्नाला। आणि मग सगळ्यांचा फोर्स त्याच्यामुळे खूप लो गेले। नंतर माझ्या एक वहिनी आहेत, मोठ्या वहिनी, त्यांनी माझ्या घरी सांगितलं, त्या मला खूप सपोर्ट करतात। त्यांनी घरी सांगितलं की ताईंना शिकू द्या, ताईंना जाऊ द्या। मग त्यांनी सांगितल्यामुळे मी पण सांगितलं की मी करू शकते, 1 वर्ष द्या मला, मी काहीतरी करून दाखवेन। नंतर मग तिथून पुढे माझा प्रवास सुरू झाला। माझ्या मम्मीने मला खूप सपोर्ट केला। पैसे कमी पडतील म्हणून गुलछडी नावाचं एक फुल आहे, हारमध्ये व्हाईट कलरचं फुल असतं, ते खूप महाविकलं जातं। मग आमच्या शेतात माझ्या मम्मीनं ते लावलं। ते सकाळी तोडायला 5 वाजता जावं लागतं आणि 7च्या आधी ते द्यावं लागतं, नाहीतर त्याचा काही फायदा नाही। कधी कधी तर ते 100 रुपयाने जातं, कधी 20 रुपयांनी जातं। एवढा लॉस प्रॉफिट आमच्या मम्मीनं खूप सहन केले माझ्यासाठी। तिनं ते केल्यामुळे मग मला पहिलं मी शिरवळला गेले, कारण मला माहित नव्हतं ना की पोलीस भरती कशी करतात। तर मी तिथं गेले आणि त्या क्लासमध्ये गेले। त्यांनी सांगितलं की तू असं कर। माझी मम्मी त्या सरांसमोर रडली की सर माझ्या मुलीला पोलीस बनवा, तिनं काहीतरी केलं पाहिजे। आम्हा 3 भावंडात मीच शिकलेली आहे। माझी ताई, मोठी ताई अपंग आहे आणि दादा शिकलेला नाही, जॉब करतो तो, परिस्थितीमुळे त्यांना लवकर जॉबला जावं लागलं। नंतर मग तिथं गेले, तिथलं थोडंसं मला समजत नव्हतं, कारण ते बेसिक पुढे गेलं होतं। मग म्हणलं काय करायचं, मग थोडं लॅब वगैरे लावले। नंतर माझे नातेवाईक आहेत, ते मला म्हणले पुण्याला जा। तर पुण्याला पण जायचं कसं असा प्रश्न पडलेला, कारण पैसा वगैरे खूप लागतो, बाहेर राहायचं म्हणलं खूप पैसा लागतो। तर मग आमच्याच गावातले एक आमदार आहेत, त्यांनी मला थोडे महिने स्पॉन्सरशिप दिली।
मग मी तिथून एक छोटी बॅग घेऊन पुस्तकांची आणि कपड्यांची बॅग घेऊन मी पुण्याला गेले. माझी या बहिणीसोबत मी पुण्याला आले. हिचा पण माझ्या ह्याच्यात खूप सपोर्ट आहे, कारण हिच्यामुळे मी पुणे शहरात गेले. तिथं जाऊन मी एक अकॅडमी लावली का आता बेसिक चालू व्हावं म्हणून. मग तिथून पुढे माझा प्रवास सुरू झाला. अकॅडमी लावल्यानंतर मला पहिलं स्टार्टिंगला कळत नक्की मला वाटलं नव्हतं की माझे मित्रमैत्रिणी होतील, कारण आपण एवढ्या ह्याच्यातून आलोय. मग तिथे जाऊन आपल्याला कोण भेटेल नाही भेटेल. मी ठरवलेलं की आपण राहायचं, आपला स्टडी करायचा, बाकी कुणाशी काही संबंध ठेवायचा नाही. तिथे जाऊन स्टडी चालू झाला वगैरे. मी सकाळी क्लास व्हायचा 10-11ला चालू, पण मी तरी पण सकाळी 8ला जायचे आणि संध्याकाळी 9ला रिटर्न यायचे. प्रॅक्टिस कसं करावं हा तिथे जाऊन पहिला प्रश्न पडला, कारण की मी जिथे राहत होते तिथून ग्राउंड खूप लांब होतं. त्यामुळं मग मी एक ऍथलेटिक्स प्लेअर होते. गॅप काय 1.5 वर्षाचा होता. त्यामुळे मी प्रॅक्टिस करा पण माझं एवढं झालं नाही. मी रोडवरच थोडंसं जॉगिंग वगैरे करायचे. माझी देवाला एवढीच प्रार्थना होती की देवा मला फक्त ग्राउंडला पास आउट कर, मी अभ्यास माझा चांगला करेन. आणि ऐकलं माझं बाप्पाने. मी ग्राउंडला 40 मार्क घेतले. तिथून पुढे मग मी ठरवलं आता स्टडी हार्ड करायचा. मग मी स्टडी चालू केला. मला असं वाटतं मी 3 महिने क्लासेस चालू केले, पण जेव्हा मी गेले क्लासमध्ये तेव्हा नुकतेच चालू झाले होते ग्राउंड वगैरे. त्यामुळे सरांनी पण लेक्चरच्या वेळेस रिडिंग सगळं चालू केलं पटपट. मग त्यामुळे आमचे लेक्चर वगैरे झाले नाहीत. मग त्या रिडिंग मध्येच मग आमचा अभ्यास चालू झाला की ह्या हुशार मुलींच्या मध्ये राहून मला 4 मैत्रिणी, खूप चांगल्या मैत्रिणी भेटल्या. त्यांच्यामुळे मी खरं तर आज इथे उभे, कारण शहरात जाऊन चांगल्या मैत्रिणी भेटणं खूप अवघड असतं. तुम्ही जेवढे चांगल्या ग्रुपमध्ये राहताल, चांगल्या मुलींसोबत राहताल, तेवढं तुमचं चांगलं होतं. आपल्या मित्रमैत्रीमध्ये स्पर्धा नाही करायची. जेवढं तुम्ही एकमेकांना सोबत घेताल, तुला कमी का पडले त्याला वरती घेऊन घे, असा स्वतःच मित्रमैत्रिणीमध्ये हे हवंय. तर मग तिथून मग ते चालू झाल्यानंतर मग मी 3-4 महिने केलं. नंतर मग मी लॅब लावला, कारण तिथे लेक्चर होत नव्हते. मग मी लॅबला गेली. तिथे लॅबला लावल्यानंतर मुंबईचे एकतर पेपर खूप लांबला. मग असं कधी कधी व्हायचं नाही आता घरी गेलं पाहिजे, आता कोण आपल्याला सपोर्ट करणार. कारण मध्येच माझी स्पॉन्सरशिप पण बंद झाली. नंतर मला समजत नव्हतं ना की काय कर. मग माझी आई स्वतः मला म्हणाली की नाही तू कर, तुला हवंय ते तू कर, मी कसेही पैसे ऍडजस्ट करून देईल. तिने मला म्हणजे इकडे तिकडे मागून अक्षरशः तिने मला तिथं ठेवले. आणि मग मी तिथं राहिली. मग एक वेळ असं यायचं की मला तिकटीला पैसे नसायचे. खाली खूप लांब होतं, म्हणजे लांब 3-4 किलोमीटर असेल, पण तरी रिक्षा वगैरे असं बस वगैरे असायचं, तिकटीला पैसे नसायचे. मी चालत जायचे. सकाळी 7 वाजता 7:30-8 वाजता निघून जायचे तिथून. मग मी लॅबला जायचे. नंतर मग तिथून मग मी 7:30 ते लॅबला मी 7 वाजता निघून जायचे आणि 9 वाजताच घरी परत यायचे. तेवढा मी स्वतःवर हे ठेवला. लायब्ररीवर बसताना सुरुवातीला खूप कठीण गेलं, कारण आपल्याला सवय नसते एवढे तास बसायची. मलाही नव्हती, मी कधीही अभ्यास केला नव्हता, पहिल्यांदाच एवढा अभ्यास केलाय. तिथे जाऊन मी खूप कधी कधी असं वाटायचं नाही आता बस मला नाही होते, मी घरी जाणार आहे. एक दिवस तर असा आला, पेपर सोडते, मार्क कमी पडले. एवढा अभ्यास करून मार्क कमी पडल्यामुळे मी खूप रडले. आणि नंतर मी बॅग उचलून मी घरी निघाले होते. माझी मैत्रीण मला म्हणली एवढं झालंय आता थोडंसं राहिलंय तर तू कर ना, थोडंसं राहिलंय. पेपर एक मला वाटतं महिन्यावर पेपर आला होता. तर मग तिने मला समजवलं. मी ठीक आहे म्हणलं आता करावं. नंतर आपला पेपर झाला, म्हणजे आमचा पेपर झाला मुंबईचा. पेपर झाल्यानंतर मी माझा पेपर चेक केला, तर मी जेवढे मोजले होते तेवढेच मार्क, एकही कमी झाला नाही, एकही जास्त झाला नाही. ज्या दिवशी मी माझं मार्क मोजले त्याच दिवशी मी माझ्या घरी फोन केला आणि त्याच दिवशी मी माझ्या घरच्यांना सांगितलं की तुमची मुलगी पोलीस झाले. तर मग माझ्या घरच्यांचा आनंद खूप जास्त होता. माझा दादा मला म्हणाला तू आमचं वाघ आहेस, तू माझी खूप मोठी ताकद आहे, असं मला माझा दादा म्हणला. ते जे फिलिंग होतं माझ्यासाठी ते खूप खास होतं, कारण आमच्या पूर्ण घरात, माझ्या पूर्ण फॅमिलीत, आईच्या पण आणि वडिलांच्या पण, मी एकटी पोलीस आणि सरकारी नोकरीतली मुलगी आहे. आमच्या गावात माझ्या आधी एक मुलगी होती पोलीस, पण 20 वर्षानंतर तिच्यानंतर पहिल्यांदा मी एक झालेली मुलगी पोलीस आहे. गावातल्यांनी पण मला खूप सारा सपोर्ट केला. माझी मिरवणूक काढली, खूप मोठी मिरवणूक काढली. मी जे एक्सेप्ट केलं होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त मोठी मिरवणूक होती. मी खूप जास्त एन्जॉय केलंय, कारण मला आता सांगता नाही आला तेवढं स्ट्रगल, पण ते खूप मोठं स्टोरी होती की त्यातून मी एवढं सगळं करून इथं आले होते. 8वी-7वीतल्या मुलींनी स्वप्न बघितलं की मला माझी पण मिरवणूक निघाली पाहिजे, त्या विशाखाने बघितलेले हे स्वप्न ह्या विशाखाने पूर्ण केले. आणि यानंतर ते झाल्यानंतर मग मिरवणूक वगैरे आता माझं सगळं डॉक्युमेंट वगैरे क्लिअर झालेले आहेत. आणि मी इथे थांबणार नाहीये, कारण मला खेळायचंय. माझं स्वप्न होतं ऑलिम्पिक खेळायचं. मी अजून पुढे खेळणार आहे, पुढे स्टडी पण करणार आहे. तर थँक्यू, धन्यवाद.